आज गुरुपौर्णिमेनिमित्त नृसिंहवाडी इथल्या श्री दत्त महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती। नृसिंहवाडीतल्या मुख्य मंदिरात कृष्णेचं पाणी शिरल्यानं श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मठात दर्शनासाठी ठेवण्यात आली। या ठिकाणी रांगेत उभं राहून भाविकांनी श्रींचं दर्शन घेत दिगंबरा दिगंबराचा गजर केला। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नरसिंहवाडी तीर्थक्षेत्री गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि मुख्य मंदिर कृष्णा पंचगंगा संगम असल्यामुळं पाण्यात गेलेलं आहे आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी दक्षिणद्वार सोहळा संपन्न झालेला आहे आणि आज गुरुपौर्णिमा आणि दक्षिणद्वार सोहळा हा दुर्मिळ योग या ठिकाणी जमून आलेला आहे। गुरुपौर्णिमेचं महत्त्व म्हणजे काय, गुरुची उपासना करणं आणि गुरुकडनं ज्ञानार्जन घेणं हे महत्त्व मोठं असल्यामुळं दत्त महाराजांचे अनेक शिष्य आहेत आणि दत्त महाराज सर्वांचे गुरु आहेत आणि गुरुस्थानी दर्शन करून दर्शन घेण्यामध्ये त्यांना भक्त लोकांना अलौकिक आनंद प्राप्त होतो आणि आज या ठिकाणी जी काही भक्तमंडळी आली ते दत्त महाराजांचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या ठिकाणून लोक आलेले आहेत। आज नदीला पाणी वाढलेलं असतानाही भाविकांची श्रद्धा आणि उत्साह किंचितही कमी झाला नाही। यावेळी शिरोळ पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता। उपसरपंच रमेश मोरे हे स्वतः आरोग्य विभागाच्या सर्कलमध्ये थांबून वाहनांची पार्किंग व्यवस्था सुरळीत लावत होते। इथली मुख्य बाजारपेठ तर भाविकांच्या गर्दीनं फुलून गेली होती।